नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी आहे भाविका, मी आहे महाराष्ट्रामधल्या खानदेशच्या भागाची. सध्या मी जर्मनीत राहते, म्हणून जर्मनीतील छान व्हिडिओज आणायचा प्रयत्न करत असते. पण सध्या मी आली आहे ट्रिपवर. तर आम्ही आलो आहोत ग्रीसला. आज आहे सेकंड डे. तर आम्ही ते सॉलंकी सिटीमध्ये थांबलो आहोत आणि तिथे वेगवेगळ्या प्लेसेस एक्सप्लोअर करते. तर काल मी बीचवर गेले होते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं. तर आता पण आम्ही सिटीमध्येच एक्सप्लोअर करणार आहोत आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आता एका स्पॉटला चालली आहे. जेवण वगैरे मस्त केलं, त्याचे क्लिप्स मी ॲड करते. खूप छान जेवण होतं, लोक पण खूप फ्रेंडली, खूप छान बोलतात आणि जास्त महागाई नाही आहे. तर ते जागेवर जाते आणि बोलते तुमच्याशी. त्यांना छान आहे का? तर ही एक वॉल आहे, बॅसंटी वॉलला आम्ही आलो आहोत. तर ही खूप फेमस आहे. खरंच बघायला गेलं तर अर्धी अपूर्णी आहे, तुटली आहे, पण खूप जुनी आहे आणि इथला अट्रॅक्शन प्लेस आहे आता. तर आता आम्ही तिकडे चाललो आहोत. तसं ही जागा बघण्यासाठी आम्ही तिथे आलो आहे. आणि इकडे बघा बाल्कनीत कपडे टाकलेत. तर हे जर्मनीमध्ये असं इतकं कॉमन नाही की असं दोरी बांधून कपडे वगैरे टाकतात. स्टँड असतं त्यावर टाकतात, परत सांगत लगेच काढतात. पण एवढं कॉमनली नाही दिसत जेवढं इथे दिसतंय. तर फायनली आम्ही ह्या बोटमध्ये चालले आहोत. पॅरिस ऑफ कॅरिबियन सारखे मस्त ते खजिना जे चोरून आणतात समुद्रामधला, तेच लोक त्यांनी घेतले. त्यांच्यासोबत खूप सारे आम्ही फोटोज काढले. नाव या एंट्री फ्री आहे. तिथे गेल्यानंतर काही ड्रिंक्स घ्यायचे, त्याचे पैसे पे करायचे. तर 8 युरो मिनिमम ड्रिंक घ्यायचं आहे. इट्स वेविंग. केली आहे इथे बेसिंगचा एरिया पण आहे. सिटिंग अरेंजमेंट आहे, पण जी खूप जास्त हलती आहे. वॉशरूम्स वगैरे पण आहे, खाली पण आहे. हे वरच्या फ्लोअरला मी आली आहे. खाली जाऊन पण दाखवेल तुम्हाला. खूप छान वाटतंय. आणि जे व्हाईट टॉवर ते आता मी तुमच्यासाठी खाली परत चालली आहे. So I can show you that the entry. Sitting arrangement class आहे, क्लास खूप क्लास थीम केली आहे. इथे शेवटी ड्रिंक्सचं सेक्शन, इथे स्टॉलर्स लावलंय. वॉशरूम तर सध्या ही काठेलाच आहे, बांधले आहे. असे खूप सारे शिप्स इथे होते. सध्या ही एक दिसतीये, पण ही सगळ्यात छान. खूप सारे शिप्स आहेत ॲक्च्युली इथे. खूप सारे म्हणजे ही जी थीम आहे पॅरिस ऑफ कॅरिबियन वाली, ही एक होती, अजून एक आहे, पण ही खूपच छान आहे. म्हणजे तुम्हाला वरचा व्ह्यू पण मी दाखवते. इट्स ब्युटिफुल. त्याला लाइटिंग वगैरे रात्री कसलं दिसेल. तर आता वाजले आहेत 5:30 आणि आता ती स्टार्ट होणार आहे. सो मी वरती जाते. महेशचे काहीतरी ड्रिंक्स घेतील आणि आम्ही मस्त बसून मग एन्जॉय करू. टन 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 टन.
हात धर. तर आता कान्हाला लागली प्रचंड भूक आणि हे आहे डॉमिनोज. तर आम्ही आता तिथेच काहीतरी थोडंफार हलकं फुलकं खाऊ, कारण आमच्या फ्रेंड्सला पण भूक लागली आहे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवते. एक्झॅक्टली इथे सी आहे आणि त्याच्या इथे आम्ही बाहेर आता मस्त थोडंसं काहीतरी खाऊ, जेवण असेल किंवा हलकं फुलकं. तर खूप छान वाटतंय. लोकांमुळे पण खूप हे वाटलं, ॲक्च्युली खूप छान वाटलं. हा आहे ग्रीसचा फ्लॅग, व्हाईट अँड ब्ल्यूची थीम. तिथल्या शॉपिंग एरियामध्ये आलो आहे आम्ही. प्राइजेस थोडं जर्मनीशी कम्पेअर केलं तर थोड्या कमी आहेत. जर काही छान दिसलं तर आपण नक्की घेऊया. कसला भारी शॉपिंग स्ट्रीट आहे हा, म्हणजे समुद्राच्या अलीकडे. वाव. आणि समुद्राच्या पलीकडे तो एक पर्वत आहे. तर जसं आपल्या शंकराच्या पर्वतावर आपले शंकरदेव असतात आपण असं म्हणतो, तर तसंच त्यांचं ग्रीक लोकांची पण एक देवता आणि ती त्या पर्वतावर त्यांचं मंदिर असं म्हटलं जातं. दुकान बंद झालं, सगळे दुकान बंद. तर हे शॉप आहे. फायनली मी इथून काही ज्वेलरी घेतली आहे जी मी घरी जाऊन तुम्हाला दाखवते. हा नाईट व्ह्यू कसलं सुंदर दिसतंय. आपण पहिल्या दिवशी इथे जेवण करायला आलो होतो तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केला होता हा व्ह्यू.